भावपूर्ण श्रद्धांजली प्रति स्वर्गीय गंगा भागीरथी इंदिराबाई कबाडे, बाळापूर. ही आज त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकताच मला एकदम वाईट वाटलं, कसं तरी वाटलं. आणि एक लहानपणापासूनची ओळख पडद्याआड गेली. त्याचं असं की जेव्हा ताईंचं लग्न झालं तेव्हा मी इंजिनिअरिंग कॉलेज नागपूरला शिकत होतो आणि जाता येतामध्ये बाळापूरला मुक्काम असे. त्यावेळेस त्यांचा परिचय होताच, पण त्या मला अतिशय सन्मानाने वागवत. दुसरं असं की कबाडे फॅमिली म्हणजे त्यावेळी अतिशय प्रसिद्ध श्रीमंत फॅमिली, जाणारे येणारे, आणि त्या सगळ्यांना पद्धतशीर हँडल करण्यासाठी त्यांनी ज्या काही सुशिक्षित लोक असतील त्यांच्या संपर्कात राहून चालणं बोलणं शहरी माणसासारखं करून घेतलं. आणि नंतर हे जरी एवढं, त्याच्यानंतर आमच्या सासूबाई आत्या तुळजाबाई कबाडे यांचा जो मोठा व्याप होता, 6-7 बहिणी 3 मुलं, तो ह्या ताईंनी कंटाळा न येता सांभाळला. जास्त गोष्टी कुटुंबाला जाणार नाही याची दक्षता घेतली. आणि त्यांच्या लग्नापासून आजपर्यंत माझी त्यांची भेट होत होती. प्रत्येक वेळेला चांगलं पद्धतशीर बोलणं, हवं नको ते विचारणं. आणि माझ्या मिसेसच्या आजारपणात जेव्हा जेव्हा मला प्रॉब्लेम येईल तेव्हा तेव्हा लक्ष्मणराव कबाडे आणि ताई माझ्याकडे मुक्कामी येत आणि आमची अडचण दूर करत. एवढ्या घनिष्ठ संबंधातील ताई आज गेल्या हे फार मोठं न समजणारं दुःख आहे. आणि शेवटची भेटही मला घेता आली नाही. मला पॅरालिसिस व्हायच्या अगोदर त्यांची भेट झाली होती, बस तेवढीच. असो, आले तेव्हा हिच्या मना कुणाचे चालेना. परत एकदा मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून कबाडे कुटुंबियाच्या दुःखात सहभागी आहे. सौभाग्यवती वनिता देवकर, दीपक कबाडे आणि सुनीता त्यांची लहानी मुलगी, या सगळ्यांना हे दुःख पेलण्याची ताकद देऊ ही परमेश्वरावर प्रार्थना. काय होतं की माणसाचा जन्म कुठं व्हावा, काय व्हावा, कोणती माणसं संपर्कात यावी याचं काही विधिलिखित आहे की नाही माहीत नाही, पण हिंदू धर्माप्रमाणे आहे म्हणतात. असो, जास्त बोलत नाही. मी रामदास खंडागळे परिवारातर्फे परत एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून हे माझे 2 दुःखाचे शब्द संपवतो. मायसेल्फ रामदास खंडागळे.